नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अमेझिंग ग्लोरियस या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडल्यास जरूर लाईक करा किंवा आपण आमच्या चॅनलवरील व्हिडिओ प्रथमच बघत असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. या व्हिडिओजमध्ये आपण इयत्ता 6वी विषय इतिहास घटक क्रमांक 4 वैदिक संस्कृती भाग 2 या विषयीची माहिती अभ्यासणार आहोत. बघा, मागच्या व्हिडिओजमध्ये आपण वैदिक वाङ्मय, ऋग्वेद संहिता, यजुर्वेद संहिता, सामवेद संहिता, अथर्ववेद संहिता यासोबतच ब्राह्मण ग्रंथ, आरण्यके आणि उपनिषदे यांची माहिती बघितली. 4.2 कुटुंब व्यवस्था, दैनंदिन जीवन याविषयीची माहिती आपण अभ्यासलेली आहे. चला तर आता बघूया 4.3 शेती, पशुपालन, आर्थिक व सामाजिक जीवन. आपल्याला वैदिक वाङ्मयावरून तत्कालीन दैनंदिन जीवनाविषयीची माहिती मिळते. यामध्ये प्रथम आपण बघू शेती. बघा, वैदिक कालखंडामध्ये शेती हा प्रमुख व्यवसाय होता. अनेक बैल जुंपलेल्या नांगराने नांगरट केली जाई. नांगराला लोखंडाचा फाळ बसवत असत. अथर्ववेदामध्ये पिकावर पडणारे कीड, पिकाचा उध्वंस करणारे प्राणी आणि त्यांवरील उपाय यांचाही विचार केलेला आढळतो. खत म्हणून शेणाचा उपयोग केला जात असे. शेती हा प्रमुख व्यवसाय केला जात असल्यामुळं शेतीवर आधारित अनेक पाळीव प्राण्यांची पालन वैदिक काळात केल्या जात असायचं. उदाहरणार्थ घोडा, गाय, बैल, कुत्रा या प्राण्यांना विशेष महत्त्व होते. तत्कालीन काळामध्ये विनिमयासाठी म्हणजेच देवाणघेवाण करण्यासाठी गायी यांचा उपयोग केला जाई. त्यामुळंच गायींना विशेष अशा प्रकारची किंमत होती. सध्याच्या काळामध्ये ज्याप्रमाणे रुपया यांच्या माध्यमातून आपण व्यवहार करत असतो, वस्तूंची देवाणघेवाण करत असतो, तशाच प्रकारे विनिमय पद्धत म्हणून वैदिक कालखंडामध्ये गायींचा वापर केला जात असायचा. गायींच्या मोबदल्यात इतर प्राणी किंवा धान्य घेतल्या किंवा दिल्या जात असायचं. म्हणून गायींना विशेष किंमत होती किंवा महत्त्व होतं. या गायी इतरांनी चोरून नेऊ नये म्हणून विशेष अशा प्रकारची काळजी घेतली जायची. आपण जशी पैशाची काळजी घेतो तशाच प्रकारे गायींचीही वैदिक कालखंडामध्ये काळजी घेतल्या जात असायची. घोडा हा अत्यंत वेगाने पळणारा प्राणी आहे, आपल्याला माहीतच आहे. आणि म्हणूनच वेद काळामध्ये त्याला पाळून माणसाळावरून रथाला जोडण्याची वेदकालीन लोक निष्णात होते. आपल्याला खाली वेदकालीन रथाचं चित्र दिलेलं आहे. बघा, वेदकालीन रथाची चाके आऱ्यांची होती. भरीव चाकांपेक्षा आऱ्यांचे चाक वजनाने हलके आणि घोड्यात जोडलेले आऱ्यांच्या चाकांचे वेदकालीन रथ अर्थातच खूप वेगवान होते. अशा प्रकारे आपल्याला शेती आणि पशुपालन याविषयीची माहिती सांगता येते. त्या काळात शेती व पशुपालन यांच्याखेरीज अनेकही व्यवसाय विकसित झाला होता. यामध्ये प्रामुख्याने व्यावसायिक, कारागीर अशा प्रकारे समाजव्यवस्थेचे महत्त्वाचे घटकही अस्तित्वात होते. यामध्ये श्रेणी या नावाने ओळखले जाणारे त्यांचे स्वतंत्र संघ होते.
आणि अशा श्रेणींच्या प्रमुखाला श्रेष्ठी असे म्हणत असत. परंतु हळूहळू व्यावसायिक कारागिरांचा दर्जा दुय्यम होत गेलेला दिसतोय, कारण समाजामध्ये वर्णव्यवस्था विकसित झाली होती. आपल्याला माहीत आहे की त्या काळात समाजामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र अशा प्रकारे वर्णव्यवस्था अस्तित्वात होती आणि हे वर्ण व्यवसायावरून ठरत असत. परंतु नंतरच्या कालखंडात वर्ण हा जन्मावरून ठरू लागल्यामुळं जाती निर्माण झाल्या आणि या जातीमुळं समाजात विषमता निर्माण झाली. समाजामध्ये आश्रम व्यवस्था ही अस्तित्वात होती. या आश्रम व्यवस्थेमध्ये आदर्श आयुष्य कसे असावे किंवा आदर्श जीवन कसे जगावे या संबंधीच्या काही कल्पना वेदकाळात रूढ झाल्या होत्या. त्यामध्ये जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या सर्वसाधारणपणे मानवाचा कालखंड हा 100 वर्षांचा गृहीत धरला आणि या कालखंडाचे त्यांनी जे 4 टप्पे पाडले त्यांना आश्रम व्यवस्था असंही म्हणतात. या आश्रम व्यवस्थेचे 4 टप्पे पाडून पहिला आश्रम म्हणजे ब्रह्मचर्याश्रम. याचा कालखंड हा 1 ते 25 वर्षापर्यंत असायचा. या आश्रमामध्ये गुरुजवळ बसून विद्या प्राप्त करण्याचा हा कालखंड होता. या वयामध्ये विद्यार्थ्यांनी ज्ञानार्जन करून गुरूंची सेवा करावी असा त्याचा अर्थ आहे. त्यानंतर गुरूंच्या आदेशानुसार म्हणजेच ब्रह्मचर्याश्रम यशस्वी रीतीने पार पाडल्यानंतरचा पुढचा टप्पा म्हणजे दुसरा टप्पा हा आहे गृहस्थाश्रम. बघा, गृहस्थाश्रमाचा कालखंड हा साधारणतः 26 ते 50 वर्ष या दरम्यान आहे. या आश्रम व्यवस्थेमध्ये पुरुषाने कुटुंब व समाज यांच्याशी असलेली आपली कर्तव्ये पार पाडायची आणि त्यासाठी पत्नीच्या ही सहकार्याने किंवा पत्नीच्या सहाय्याने ही कर्तव्ये पार पाडावीत अशी अपेक्षा केल्या जात असायची. त्यामध्ये आतिथ्य यांचाही समावेश केला जात असायचा. त्यानंतर तिसरा आश्रम तो म्हणजे वानप्रस्थाश्रम. याचा कालखंड हा प्रामुख्याने 51 ते 75 वर्षे या दरम्यान आहे. यामध्ये टप्प्याटप्प्याने घरादाराच्या मोहाचा त्याग करून दूर जावे आणि मनुष्य वस्ती नसलेल्या ठिकाणी राहावे. साधारणतः या कालखंडामध्ये आपले तरुण जे मुले आहेत यांच्याकडे आपल्या कुटुंबाची जबाबदारी देणे आणि त्यांना मार्गदर्शन करणे या कार्याची अपेक्षा ठेवण्यात आली होती आणि अत्यंत साधेपणाने जीवन जगावे अशा प्रकारे आपल्याला वानप्रस्थाश्रमाविषयीची माहिती सांगता येते. त्यानंतर चौथा आश्रम आहे तो म्हणजे संन्यासाश्रम. याचा कालखंड साधारणतः 76 ते 100 या वर्षाचा आहे. या टप्प्यावर मनुष्याने सर्व नात्यांचा त्याग करून मनुष्य जन्माचा अर्थ समजून घ्यायला पाहिजेत. यामध्ये मनुष्य जन्माचा अर्थ समजावून घेणे हाच जीवनाचा अर्थ आहे आणि त्यासाठी एके ठिकाणी फार काळ राहू नये म्हणजेच संन्यासाश्रम जीवन जगावे अशा प्रकारे संकेत ठरवण्यात आला होता. अशा प्रकारे आपल्याला आश्रम व्यवस्था म्हणजे काय याविषयी माहिती सांगता येते. त्यानंतर आपण बघू धर्मकल्पना. बघा,
वेद कालखंडामध्ये निसर्गातील शक्तींना, निसर्गातील विविध देवदेवता मानल्या जात असायच्या. उदाहरण म्हणून आपल्याला सूर्य, वारा, पाऊस, वीज, वादळे, नद्या यासारख्या निसर्गातील शक्तींना देवतारूप मानल्या जात असायचं. त्या जीवनदायी ठराव्यात म्हणून वेदांमध्ये त्यांच्या प्रार्थनाही केल्या जात असायच्या. आणि या देवतांना प्रसन्न ठेवण्यासाठी वेदकालीन लोक अग्नीमध्ये विविध पदार्थ अर्पण करत त्याला हवी असंही म्हणतात. हवी म्हणजेच विधी किंवा यज्ञ. बघा इथं चित्र दाखवलेलं आहे. आणि अशा तऱ्हेने अग्नीमध्ये हवी अर्पण करण्याचा विधी म्हणजेच यज्ञ. सुरुवातीला यज्ञविधींचे स्वरूप साधे होते. पुढे त्यांचे नियम अधिकाधिक कठीण होत गेले आणि त्यामुळंच यज्ञविधी पार पाडणाऱ्या पुरोहितांचे वर्ग आपल्याला वाढत गेलेले महत्त्व दिसून येते. पुरोहित म्हणजेच धार्मिक विधी करणारा जो ब्राह्मण व्यक्ती आहे त्याला पुरोहित असंही म्हटलं जातं. त्यानंतर वेदकालीन लोकांनी सृष्टीचे व्यवहार कसे चालतात याचाही विचार केला होता. यामध्ये उन्हाळ्यानंतर पावसाळा येतो, पावसाळ्यानंतर हिवाळा हे नियम असणारे सृष्टीचक्र आहे. आणि सृष्टीलाच ऋतू असं म्हटलं जातं. सृष्टीचक्र आणि त्याच्या गतीने फिरणारे जीवनचक्र याला वेदकालीन लोकांनी ऋतू असे नाव ठेवले. प्राणीमात्रांचे जीवन हाही सृष्टीचक्राचाच एक भाग आहे. सृष्टीचक्रात बिघाड झाल्यावर संकट येतात, ते होऊ नये म्हणून प्रत्येकाने काळजी घ्यायला हवी. कोणीही सृष्टीचे नियम मोडू नयेत असे वागणे म्हणजे धर्माप्रमाणे वागणे असेही समजले जाईल. अशा प्रकारे वैदिक कालखंडामध्ये धार्मिक कल्पना कशा प्रकारच्या होत्या याविषयीची माहिती सांगता येते. त्यानंतर आपण बघू शासन व्यवस्था. बघा वेद काळात छोट्या छोट्या वसाहती असायच्या आणि प्रत्येक ग्रामवसाहतीचा एक प्रमुख असे त्याला ग्रामणी असं म्हटलं जात असायचं. आणि अनेक ग्रामवसाहतींचा समूह म्हणून विष तयार होत असे. आणि या विषचा प्रमुख म्हणजे विषपती. आणि अशा अनेक विष मिळून जन तयार होत असे. आणि हे जन पुढे विशिष्ट अशा प्रदेशामध्ये स्थिरावले आणि त्यातून जनपद तयार झाले. आणि या जनांचा प्रमुख म्हणजेच राजा, त्याला नृप असेही म्हटले जाते. या राजाची काही कर्तव्ये सांगितलेली आहेत. त्यामध्ये प्रजेचे रक्षण करणे, कर गोळा करणे आणि उत्तम राज्यकारभार करणे यांचा समावेश होतो. राज्यकारभार उत्तम रीतीने चालवण्यास सहाय्य करण्यासाठी राजाला अनेक अधिकारी मदतीला असत किंवा राजाने अनेक अधिकारी नेमलेले असत. पुरोहित आणि सेनापती यांचा समावेश प्रामुख्याने राजांच्या अधिकारांमध्ये होतो. यासोबतच भागदूत म्हणून कर वसुली करणारा अधिकारी हाही अस्तित्वात होता. यामध्ये भाग म्हणजे वाटा, म्हणजेच जनच्या उत्पन्नातील राजाचा भाग गोळा करणारा तो म्हणजे भागदूत. यासोबतच अधिकाऱ्यांशिवाय राजाला मार्गदर्शन करण्यासाठी समाजामध्ये 4 संस्था होत्या. त्यामध्ये सभा, समिती, विदत आणि जन अशा 4 संस्था होत्या. त्यांमध्ये राज्यातील लोक सहभागी होत असत. सभा आणि विदत
यामध्ये स्त्रियांचाही सहभाग होत असे आणि राज्यातील ज्येष्ठ व्यक्तींच्या मंडळात सभा असे म्हणत. यासोबतच समिती अस्तित्वात होती, ती म्हणजे लोकांच्या सर्वसाधारण बैठकीस समिती असं म्हणतात. समितीमध्ये लोकांचा सहभाग असे. पुढे वैदिक प्रवाहात अनेक प्रकारचे वाङ्मय निर्माण झाले. यामध्ये प्रामुख्याने स्मृती आणि पुराण यांचा समावेश होतो. यासोबतच वेद, स्मृती, पुराणे, स्थानिक लोकधारणा इत्यादींवर आधारलेला नवीन धार्मिक प्रवाह निर्माण झाला. त्याला हिंदू या नावानं हा प्रवाह ओळखला जाऊ लागला. अशा प्रकारे प्राचीन भारतात यज्ञविधी आणि वर्णव्यवस्था यांच्या बाबतीतही वैदिक प्रवाहापेक्षा वेगळी भूमिका घेणारे धार्मिक प्रवाह अस्तित्वात होते आणि या नवीन धार्मिक प्रवाहांची माहिती आपण पुढील व्हिडिओजमध्ये बघणार आहोत.